श्रोते हो नमस्कार, मी अंकिता. क्रीडा विश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पॅरिस इथे आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही आहे. हे जाणून घेण्यासाठी की आपले शिलेदार नेमके कधी मैदानात उतरणार आहेत. चला तर मग या पॉडकास्टमध्ये या शिलेदारांची तोंडओळख करून घेऊया. एकंदर 117 क्रीडापटूंचा हा चमू यंदा भारतासाठी पदक मिळवण्यासाठी लढत देणार आहे. 16 विविध क्रीडा प्रकारांच्या एकूण 70 उपप्रकारांमध्ये 95 पदकांच्या शर्यतीत ते उतरतील. यात 70 पुरुष आणि 47 महिलांचा समावेश आहे. या चमूमध्ये महाराष्ट्राचे 4 खेळाडू आहेत. पुरुषांच्या 200 मीटर फ्री स्टाईल धनुर्विद्या प्रकारात प्रवीण जाधव भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ॲथलेटिक्स प्रकारात पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये अविनाश साबळे, उंच उडीत सर्वेश कुशारे पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील, तर बॅडमिंटनच्या कोर्टवर पुरुष दुहेरीत सात्विक साईराजला महाराष्ट्राच्या चिराग शेट्टीची साथ मिळेल. 44 वर्षांचा टेनिसपटू रोहन बोपण्णा हा 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्यात जास्त वयाचा खेळाडू आहे. तर अवघ्या 14व्या वर्षी जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरलेली धीनिधी देसिंघू सगळ्यात कमी वयाची प्रतिनिधी आहे. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताचे 29 खेळाडू मैदानात उतरतायत. यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राकडे आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. या चमूत ॲथलेटिक्स प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या सगळ्यात जास्त म्हणजे 29 इतकी आहे. त्या खालोखाल नेमबाजीत उतरलेल्या 21 खेळाडूंचा नंबर लागतो. भारतानं ज्या खेळात आजपर्यंत विक्रमी कामगिरी केली त्या हॉकी पुरुष संघाकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले आहेत. बॅडमिंटनमध्ये यंदा भारताचं प्रतिनिधित्व 7 खेळाडू करणार आहेत. यात यापूर्वी कांस्य पदकाला गवसणी घालणारी PV सिंधू आहेच, शिवाय सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेली सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडीही उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. धनुर्विद्या स्पर्धेत यंदा विविध प्रकारांमध्ये 6 भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. नेमबाजी स्पर्धेत भारताचे अनुभवी आणि यशस्वी खेळाडू आपली जादू दाखवणार आहेत. यात मनू भाकर, ईशा सिंग, रिदम सांगवान, सिफ्त कौर समरा, अंजुम मौदगिल, एलावेनिल वलरीवरन यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं राहील. मुष्टियुद्ध स्पर्धेतला भारताचा 6 जणांचा चमूही बळकट आहे. यात निखत जरीन, लोव्लिना बोर्गोहाइन, अमित पंघल या बहुचर्चित नावांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी घालणारी भारोत्तोलक मीराबाई चानू यंदाही पदकासाठी मैदानात उतरेल. टेनिसमध्ये भारताचा दिग्गज रोहन बोपण्णा याच्यासोबत श्रीराम बालाजी आणि सुमित नागल हे दोघेही कोर्टावर उतरतील. घोडेस्वारी स्पर्धेत अनुष अगरवाला एक हाती भारताचं प्रतिनिधित्व करतोय. गोल्फमध्ये 4 खेळाडूंचा चमू पदकासाठी मैदानात उतरणार आहे. जुदोमध्ये तुलिका मान, रोविंग स्पर्धेत बलराज पन्वर, तर नौकानयनात विष्णू सरवनन आणि नेत्रा कुमनन यांच्यावर भारताची भिस्त असेल. जलतरण स्पर्धेत एकेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये एकंदर 8 जलतरणपटू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाट, अंतिम पंघल यांच्यासह 6 खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदा पहिल्यांदाच टेबल टेनिसमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला असा पूर्ण संघ भारताकडून मैदानात उतरतोय. या सर्व खेळाडूंचे पदकांसाठीचे सामने उद्यापासून म्हणजेच 27 जुलैपासून सुरू होतील आणि 11 ऑगस्टपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत हा थरार आपल्याला अनुभवता येणार आहे. श्रोते हो, या चमूतली काही नावं आपल्या परिचयाची आहेत. वेगवेगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या क्रीडापटूंचा यात समावेश आहे. तर काही नावं नवीन आहेत. आता हे सगळे खेळाडू आपलं क्रीडा नैपुण्य कसं दाखवणार आणि देशासाठी पदक जिंकण्याचा, पोडियमवर उभं राहून देशाचा तिरंगा उंचावत जाताना अभिमानाने बघण्याचा मान किती जण पटकावणार हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि याबाबतच्या ताज्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबई. नमस्कार.